त्रिविज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, एप्स्टीन फाईलच्या संदर्भामध्ये आपण गेल्या काही दिवसापासून सातत्यानं ऐकतो आहे आणि ह्या एप्स्टीन फाईल्स ज्या अमेरिकेतून लीक नाही तर त्या सार्वजनिक केल्या जाणार आहेत. कारण अमेरिकन जनतेने त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या संदर्भातली जी माहिती, कदाचित ती गोपनीय माहिती जी होती एप्स्टीन्स या व्यक्तीने जी जगभरामधून घडवलेली आहे, तर त्यामध्ये जगभरातल्या अनेक राजकीय व्यक्तिमत्वांचा समावेश आहे. आणि ही फाईल लीक झाल्यानंतर किंवा सार्वजनिक केल्यानंतर जगभरातल्या राजकारणामध्ये आणि सत्ताकारणामध्ये मोठा फेरबदल होईल अशा प्रकारची चर्चा जगभर सुरू असताना महाराष्ट्रामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ज्यांचं व्यक्तिमत्व कुठल्याही बाबतीत एक संवेदनशील आणि तितकंच विश्वसनीय मानलं जातं राजकारणामध्ये, अशा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यामधील अनेक चॅनल्सना आणि विविध माध्यमांना मुलाखती देऊन आणि पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केलं की 19 डिसेंबरला देशाच्या केंद्रीय राजकारणामध्ये आणि खास करून केंद्रीय सत्ताकारणामध्ये मोठा फेरबदल होणार आहे. आणि हा फेरबदल इथपर्यंत असेल की देशाच्या पंतप्रधान पदावर एका मराठी व्यक्तीचा समावेश होईल किंवा एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, इथपर्यंत त्यांचं वक्तव्य होतं. 19 डिसेंबर गेला, 20 डिसेंबर आला, मात्र केंद्रीय राजकारणामध्ये आणि सत्ताकारणामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आणि ह्या एप्स्टीन फाईलच्या अनुषंगानं देशातल्या अनेक विचारवंतांनी, राजकीय विश्लेषकांनी सांगायला सुरुवात केली होती की याने खूप मोठी पडझड होईल. अर्थात अशा प्रकारच्या चर्चांमधून लगोलग पतझड होत नसली किंवा पडझड होत नसली तरी त्याचे दीर्घकाळामध्ये परिणाम हे निश्चितपणे समोर येतात. परंतु भारतीय राजकारणाच्या अनुषंगानं अजूनही तसं काही फारसं झालेलं नाही. मात्र या एप्स्टीन फाईलच्या अनुषंगानं जी माहिती बाहेर येते आहे त्यामध्ये बिल गेट्स, बिल क्लिंटन या अमेरिकन राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये मोठी व्यक्तिमत्व असणारी या दोघांचे फोटोज आणि त्यानंतर अनेक व्यक्तिमत्वांचे फोटो येत आहेत. परंतु राजकारणामध्ये आणि सत्ताकारणामध्ये तेवढा मोठ्या प्रमाणात हा बदल झालेला नाही. परंतु अशा प्रकारच्या अनेक फाईल्स यापूर्वी आलेल्या आहेत. कधीकधी या वर्गीकृत आणि संवेदनशील माहिती जनतेपर्यंत पोहोचवित असल्याने अनेकदा माहितीच्या स्वातंत्र्य यांच्यामधून जी माहिती येते त्या संदर्भात वादविवाद सुरू होतात. मग ही माहिती कोणी आणली बाहेर, ती कशी आणली गेली, या संदर्भात अनेक चर्चा सुरू होतात. 21व्या शतकाच्या सुरुवातीला इंटरनेटच्या जलद वाढीमुळे जनतेला अशा लीक झालेल्या कागदपत्रांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली आहे. या अलीकडील इतिहासातील प्रामुख्याने जी दस्तऐवज लीक झाली त्यामध्ये 13 जून 1971ला द न्यूयॉर्क टाइम्स या पेंटागॉन पेपर्सने प्रकाशित केलेल्या आणि संशोधक डॅनियल एल्सबर्ग यांनी या कागदपत्रांना न्यूयॉर्क टाइम्समधून लीक केलं होतं, ज्यामध्ये अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव रॉबर्ट मॅकनामारा यांनी व्हिएतनाम युद्धाबद्दल अमेरिकन जनतेला सत्ताधारी कसे खोटे बोलले याचं तपशीलवार वर्णन केलं होतं. मॅकनामारा यांनी व्हिएतनाम युद्धाच्या इतिहासावर एक गुप्तपणे जो अहवाल तयार केला होता, ज्याला पेंटागॉन पेपर्स म्हणून देखील ओळखलं जातं, या कागदपत्रांमधून हे कबूल केलं गेलं होतं की व्हिएतनाममधील अमेरिकन सैन्य ज्या विरोधात व्हिएतनामच्या कम्युनिस्ट सैन्याने मोठी लढत दिली, या व्हिएतनाममधील अमेरिकन सैन्य जे आहे या विरोधात कम्युनिस्ट सैन्याने इतकी प्रगती केलेली होती की जवळपास अमेरिकन सैन्याचा त्या ठिकाणी पराभव झालेला होता. मात्र या कागदपत्रांच्या माध्यमातून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हेनरी ट्रूमन यांनी व्हिएतनाममधील शासकांना पाठिंबा देण्याचा जो मूळ निर्णय होता तो सांगत असताना अमेरिकन जनतेला हे सांगितलं होतं की व्हिएतनाम युद्धामध्ये आपला विजय झालेला आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती हे लीक झाल्यानंतर अमेरिकन नागरिकांनी त्या सत्तेविरोधातच मोर्चा काढला होता. 17 जून 1972ला वॉशिंग्टन DC येथील वॉटरगेट प्रकरण हे वॉटरगेट हॉटेलमधील डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या मुख्यालयात चोर घुसले होते. या चोरांची जी माहिती आहे ती वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टाईन यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आणि त्यांना कळलं की 1972च्या राष्ट्रपती निवडणुकीतील जो विजय आहे मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये निक्सन प्रशासनाला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी काही चोरी केली गेली होती आणि ती कमिटी टू रिइलेक्ट द प्रेसिडेंट अशा पद्धतीनं हे या मोहिमेमध्ये हे चोर नियुक्त केले होते आणि व्हाईट हाऊसमधून त्यांना मदत गेलेली होती. आणि हे राजकीय हेरगिरीचं देखील प्रकरण होतं, ज्यामध्ये जे नियुक्त झालेले होते त्या हेरांना वित्त पुरवठा
करण्यासाठी देखील एक गुप्त निधी देण्यात आलेला होता आणि ही बाब वुडवर्ड आणि बर्नस्टाईन यांनी या घोटाळ्याची संपूर्ण माहिती त्यावेळी जगाच्या समोर आणली आणि ही माहिती जगाच्या समोर आणल्यानंतर वॉटरगेट प्रकरण म्हणून त्याची जगभराच्या एकूणच राजकारणामध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये त्याची मोठी बदनामी झाली आणि ही पोस्ट हे जे लीक पोस्ट झाली त्याच्या लेखांची एक मालिकाच या घटनेनंतर आली आणि त्याच्यामधून अमेरिकन सरकारला त्यामधून निश्चितपणे राजीनामाही द्यावा लागला होता. त्यानंतर 13 नोव्हेंबर 1974ला ओक्लाहोमामधील क्रेसेंट येथील केर मॅककी प्लुटोनियम इंधन उत्पादन अर्थात अणुऊर्जा प्रकल्प या प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या गरजेला अधोरेखित केल्यानंतर असं लक्षात आलं की सिल्कवूडचा कार अपघात जो त्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये होता त्याचा मृत्यू झाला आणि काही पत्रकारांनी या संदर्भात म्हटलं होतं की सिल्कवूडचा जो मृत्यू आहे तो संशयास्पद आहे आणि काही गैरप्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत या बाबी त्यावेळेस चर्चेला आलेल्या होतात आणि ही माहिती त्या अनुषंगाने पुढे आली होती. 4 फेब्रुवारी 1996ला अमेरिकेच्या एका तंबाखू कंपनी ब्राऊन अँड विल्यम्सचे माजी संशोधन संचालक जेफ्री विगंड यांनी 60 मिनिटाची एक मुलाखत दिली होती आणि त्यामधून तंबाखू उद्योगाचा त्यांनी पर्दाफाश केला होता. विंगळे यांनी खुलासा केला की ब्राऊन अँड विल्यम्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सिगारेटच्या व्यसनाबद्दल म्हणजे सिगारेटमध्ये जी व्यसनाधीनता करण्यासाठी जी काही टाकलं जातं रासायनिक तर ते तसं टाकलं गेलं नव्हतं अशी त्यांनी माहिती दिली होती. परंतु त्यामध्ये निकोटीनच्या संदर्भातलं जे रसायन टाकण्यात आलेलं होतं या संदर्भातला गौप्यस्फोट या रिपोर्ट्समधून करण्यात आलेला होता. 18 जानेवारी 2002ला अमेरिकन ऊर्जा कंपनी एनरॉन जी एनरॉन कंपनी आपल्याला माहिती आहे दाभोळमध्ये ती आलेली होती. या कंपनीच्या अनुषंगाने भ्रष्टाचार त्यामध्ये कसा आर्थिक भ्रष्टता आलेली आहे आणि ज्यामध्ये पॉन्झी योजनेसारखी फसवी आर्थिक लेखा प्रणाली चालवणारी एक भ्रष्ट कंपनी म्हणून ह्या सगळ्या प्रकाराला उघड केलं होतं आणि वॉटस्किन यांनी एनरॉनचे कॉर्पोरेट डेव्हलपमेंटचे उपाध्यक्ष म्हणून त्यावेळेस काम केलं होतं आणि हा सगळा प्रकार उघड करण्यात आला होता. 23 जुलै 2002ला डाउनिंग स्ट्रीट मेमो हा 2003च्या इराक हल्ल्याबद्दल ब्रिटिश सरकारमधील माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर जे कामगार नेते होते यांनी केलेल्या संवेदनशील चर्चेचा लीक झालेला रेकॉर्ड होता. मेमोमध्ये असं सुचवलं होतं की माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी ब्लेअर यांना असं म्हटलं होतं की अमेरिकन सैन्य सद्दाम हुसेनची राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न करेल आणि या हालचालीला पाठिंबा देण्यासाठी अमेरिका गुप्तचर यंत्रणा तयार करेल ज्यामध्ये ब्लेअरने नंतर 2003च्या या आक्रमणाच्या आणि युद्धाच्या प्रयत्नांचे समर्थन केले. तरी मेमोमध्ये बुश प्रशासनाने आक्रमणाचे समर्थन करण्यासाठी खोटे दावे वापरले होते अशी माहिती त्यानंतर लीक झाली होती आणि याची कबुली टोनी ब्लेअर यांनी स्वतःच दिलेली होती. 2003 पेंटागॉन आपण सगळेजण जाणतातच. पेंटागॉनमध्ये पूर्वी अधिकारी म्हणून काम करणारे लॉरेन्स फ्रँकलिन यांनी इराणबद्दलची गुप्त माहिती अमेरिकन इस्रायल पब्लिक अफेअर्स कमिटी म्हणजे आयपॅक या इस्रायल समर्थक लॉबीच्या कर्मचाऱ्यांना दिली ज्यांनी नंतर ही माहिती इस्रायल राजदूतांना दिली आणि ही माहिती इराण विरुद्धच्या अमेरिकेच्या धोरणांबद्दल राष्ट्रपतींच्या राष्ट्रीय सुरक्षा निर्देशांशी संबंधित होती. फ्रँकलिनच्या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात मित्र राष्ट्रांवर हेरगिरी करण्याबद्दल एक मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती आणि हा रिपोर्ट देखील अत्यंत वादग्रस्त ठरला होता. त्यानंतर जानेवारी 2004 लष्करी तज्ज्ञ जो डार्बी यांनी इराकमधील अबू घराईब तुरुंगात इराकी कैद्यांवर होणारे अत्याचार दाखवणारे फोटो अमेरिकन लष्कराच्या तपासकर्त्यांना दिले. त्यानंतर अमेरिकन वृत्त माध्यमांनी हे फोटो प्रकाशित केले ज्यामुळे या मानवी हक्कांच्या उल्लंघनाभोवती संतापाची चर्चा सुरू झाली. संतापही व्यक्त केला आणि यावर सगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. 30 नोव्हेंबर 2004ला म्हणजे जून 2004 मध्ये रेड क्रॉसच्या तपासणी पथकाने क्युबातील ग्वांतानामो बे येथील अमेरिकन लष्करी तुरुंगाची तपासणी केली आणि छळ आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनांचे पुरावे यामधून मिळवण्यात आले आणि ज्यामध्ये रेड क्रॉसने सुरुवातीला हा अहवाल अमेरिकन सरकारी संस्थांना वितरित केला होता. परंतु न्यूयॉर्क टाइम्सला या अहवालाबद्दल एक मेमो लीक झाला आणि तो मेमो मिळवण्यात त्यांना जे यश आलं आणि नोव्हेंबर 2004च्या एका लेखात
हे निष्कर्ष किंवा ही माहिती उघड झाली आणि त्यानंतर जगासमोर ही माहिती आली. 2006मध्ये जुलियन असांजे जो विकिलीकचा संस्थापक आहे त्याने विकिलीक्स ही वेबसाईट स्थापन केली, जी लीक झालेल्या कागदपत्रांची एक ऑनलाईन लायब्ररी आहे, ज्यामध्ये सध्या 10 दशलक्षाहून अधिक प्रतिबंधित अशी अधिकृत कागदपत्रे आणि युद्ध, हेरगिरी आणि भ्रष्टाचाराशी संबंधित साहित्य आहे, जे बहुतेक युनायटेड स्टेट्सशीच अधिक ते संबंधित आहे. आणि ह्या असांजेचं अटकेचं प्रकरण आपण पाहिलं, तो गाजला, तो जगभर फिरलाही. 3 फेब्रुवारी 2010मध्ये इराकमध्ये गुप्तचर विश्लेषक म्हणून तैनात असताना चेल्सी मॅनिंगने एका सुरक्षित फाईल ट्रान्सफरद्वारे विकिलीक्सला जी माहिती वर्ग केली, त्यामध्ये त्या मॅनिंगने अफगाणिस्तान आणि इराक युद्धांच्या संदर्भातली जी विकिलीक्स आहे, ती जी अंदाजे 2,50,000 अमेरिकन राजनैतिक चर्चे किंवा केबलची ती माहिती होती आणि 4,80,000 आर्मीच्या संदर्भातले ते रिपोर्ट्स होते, ते पुरवले. आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या मते मॅनिंगने ही कागदपत्रे उघड केल्याने एक लीक युग सुरू झालं. म्हणजे त्यानंतर अशा प्रकारच्या जागतिक लीकचं एक युग सुरू झालं. 5 एप्रिल 2010ला विकिलीक्सने 2007चा अमेरिकन लष्कराचा एक वर्गीकृत केलेला व्हिडिओ लीक केला, ज्यामध्ये अमेरिकन सैनिकांनी अपाचे हेलिकॉप्टरमधून न्यू बगदादजवळ इराकी नागरिकांना अंधाधुंदपणे मारले होते. 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या एका अतिरिक्त लीकमध्ये विकिलीक्सने आणखी काही फायली प्रसिद्ध केल्या, ज्यामध्ये अमेरिकन सैन्याच्या सैनिकांचे आणि इराक युद्धातील त्यांच्या अनुभवांचे वर्णन होते. आणि ही माहिती देखील जगाच्या समोर आली. 23 जानेवारी 2011ला अल जजीराने पॅलेस्टिनी इस्रायल संघर्षाबद्दल, ज्याला पॅलेस्टाईन पेपर्स म्हणून ओळखले जाते, ती कागदपत्र मिळवली आणि ही माहिती जनतेसाठी प्रसिद्ध केली. ही कागदपत्रे 1999 ते 2010 पर्यंतची आहेत आणि यात इस्रायल, पॅलेस्टीन आणि अमेरिकन नेत्यांमधील बैठकांचे गोपनीय रेकॉर्ड उघड केले गेले. या कागदपत्रांमध्ये 2007च्या बैठकींचे तपशील दिले गेले, जिथे इस्रायल नेत्यांनी वेस्ट बँक जे आहे गाझापट्टीमधील त्या वसाहती गोठवण्यास किंवा त्या मागे घेण्यास नकार दिल्यानंतर वाटाघाटी फिसकटल्या होत्या, परंतु जगासमोर ते आलेलं नव्हतं आणि या माहितीमधून ते जगासमोर आलं. 25 एप्रिल 2011ला ग्वांतानामो बे तुरुंगातील सुरुवातीच्या लीकच्या 7 वर्षानंतर विकिलीक्सने ग्वांतानामो बे येथील अमेरिकन लष्करी तळावर ठेवण्यात आलेल्या कैद्यांचा जो छळ आहे, त्या कैद्यांच्या प्रकरणांची माहिती प्रसिद्ध केली आणि यातून त्या कैद्यांच्या मानवाधिकारांचे कसं उल्लंघन झाले ही माहिती समोर आली. 15 जुलै 2011ला राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी जी NSA म्हणजे अमेरिकेची जी एजन्सी आहे, त्याचे माजी कार्यकारी थॉमस ड्रेक यांना NSA मधील गैरव्यवस्थापन, फसवणूक आणि गैरवापर याबद्दल एक माहिती प्रेसला लीक केली गेली आणि 1 वर्षाची प्रोबेशन आणि 240 तासांची सामुदायिक सेवा हा दंड त्यांना ठोठावण्यात आला. त्यांच्या NSAचा जो टेल ब्लेझर कार्यक्रम अमेरिकन नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं उल्लंघन करतो, त्याची या संदर्भामध्ये माहिती होती. यानंतर आपण पाहिलं की 5 जुलै 2012ला विकिलीक्सने सिरियन नेते, मंत्रालय आणि कंपन्यांच्या ईमेल फायली प्रसिद्ध केल्या, ज्यामुळे बशर अल असद सरकार आणि इतर सिरियन सरकारी नेत्यांमधील संवाद उघड झाला. या लीकमुळे 2008 ते 2012 या कालावधीत सरकारचे अंतर्गत कामकाज आणि हितसंबंध हे उघड झाले. म्हणजे अशा फायली ह्या वारंवार प्रसिद्ध होत गेल्या. 11 जून 2013ला द गार्डियनचे कागदपत्र लीक करणारा एडवर्ड स्नोडेनची ओळख उघड केली आणि स्नोडेनने NSA साठी सरकारी कंत्राटदार म्हणून काम केले आणि कागदपत्र लीक करून अमेरिकन सरकारच्या सामूहिक देखरेख कार्यक्रमाचा एक प्रकारे पर्दाफाश केला. त्याने स्पष्ट केलं की मी कोण आहे हे लपवण्याचा माझा कोणताही हेतू नाही, कारण मला माहीत आहे की मी काहीही चुकीचे केलेले नाही. म्हणजे अशा प्रकारची माहिती उघड करणं ही नेहमीच जनतेच्या हितसंबंधाची असते, हे अशी लोक जाणत असतात. 19 जून 2015ला विकिलीक्सने सौदी परराष्ट्र मंत्रालय आणि जगभरातील सौदी दूतावासाकडून शोधता येणाऱ्या राजनैतिक केबलचा संग्रह जारी केला,
तेव्हा सौदी अरेबियाच्या नेत्यांचा जागतिक भ्रष्टाचार उघड झाला. या लीकमध्ये महत्त्वाच्या व्यक्ती आणि संस्थांना लाच देऊन आणि सहकार्य करून राज्य इतर देशांशी संबंध कसे व्यवस्थापित करते याबद्दल माहिती होती. या केबल्समध्ये सौदी सरकारची नोकरशाही रचना आणि उच्च नेतृत्व सामान्यतः लहान किंवा सामान्य सरकारी निर्णयांसाठी कसे अधिकार प्रदान करते हे देखील यामधून प्रदर्शित केले गेले होते आणि ही माहिती जगाच्या समोर आणली गेली होती. 24 सप्टेंबर 2015ला डॉक्टर मोना हन्ना अतिशा यांनी पत्रकार परिषद घेतली, जिथे त्यांनी फ्लिंट मिशिगनमधील मुलांच्या रक्तातील शिशाच्या असामान्य उच्च पातळीबद्दल धोक्याची घंटा वाजवली. त्यांनी त्यांचे निष्कर्ष प्रकाशित केले, परंतु सुरुवातीला ते मिशिगन सरकारने फेटाळून लावले. डॉक्टर हन्ना अतिशा यांच्या गुप्त प्रयत्नांमुळे फ्लिंटच्या पिण्याच्या पाण्यात शिशाचे असुरक्षित प्रमाण उघड करण्यात मदत झाली. म्हणजे ही माहिती देखील जगाच्या समोर आली. 16 नोव्हेंबर 2015ला ज्यामध्ये रेकॉर्ड केलेल्या टेप्स आणि ट्रान्स्क्रिप्ट्समध्ये विकिलीक्स याने उघड केलं की अमेरिकन गैरलाभकारी संस्था सोर्स अमेरिका अपंग लोकांसाठी रोजगार निधी देण्याबाबत अमेरिकन सरकारसोबत भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात अडकली होती. ही माहिती त्यांनी यामधून लीक केली होती. 5 फेब्रुवारी 2016ला विकिलीक्समध्ये आफ्रिकन रिपब्लिकमध्ये खाणकामाचे अधिकार मिळविण्यामध्ये पाश्चात्य आणि चिनी कंपन्या आर्थिक युद्ध कसे करत होते हे उघड करणारे दस्तऐवज प्रकाशित केले. 2020मध्ये ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने याच्याशी संबंधित पर्यावरणीय नुकसान आणि मानवी हक्कांचे उल्लंघन या संदर्भामध्ये नोंद केलेली आहे. म्हणजे ही देखील माहिती जगासमोर आलेली आहे. त्याचबरोबर 23 फेब्रुवारी 2016 विकिलीक्सने उघड केलं की NSAने संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनसह जागतिक नेत्यांमधील संवाद हे रोखले होते. विशेषतः NSAने संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून आणि माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्यातील हवामान बदल धोरण बैठकीवर पाळत ठेवली. विकिलीक्सचे संपादक जुलियन असांज यांनी टिप्पणी केली की NSAने बैठकीचे पाळत ठेवणे हे प्रतिबिंबित करते की अमेरिकन नेतृत्व जीवाश्म इंधन उद्योगाच्या म्हणजे मोठ्या तेल हिताच्या उद्योगांचे कसे रक्षण करत आहे. 3 एप्रिल 2016 इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टने 100हून अधिक वृत्तपत्रांसह पनामा पेपर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पहिल्या मोठा डेटा लीकचे प्रकाशन केले, ज्यामध्ये जागतिक नेत्यांच्या ऑफशोअर खात्यांबद्दल तपशील होते. कागदपत्रांवरून असे दिसून येते की ब्रिटिश व्हर्जिन जे आहे आयलंड आणि पनामा सारख्या ठिकाणी ते शोधण्यास कठीण असलेल्या मालमत्ता गुप्तपणे लपविण्यास प्रमुख बँकिंग संस्थांची मदत झालेली होती किंवा त्या संस्थांनी मदत केलेली होती. हे पनामा पेपर्सच्या लीकमधून आपल्या समोर आलेलं आहे. 19 जुलै 2016ला विकिलीक्सने तुर्कीच्या जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीचे संप्रेषण उघड केले, जे अजूनही देशाचा सत्ताधारी राजकीय पक्ष आहे. या लीकमुळे तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांचे जावई तेल व्यापार कंपनी पॉवर ट्रान्समध्ये कसे भागधारक होते हे त्यांनी उघड केलं होतं. तर या अनुषंगानेच विकिलीक्सनेच आणखी 22 जुलै 2016ला US डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीची कागदपत्र प्रसिद्ध केली. ही कागदपत्र अमेरिकेची माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्याशी संबंधित विकिलीक्स मालिकेचा एक भाग होती. लीकमध्ये क्लिंटनच्या खाजगी ईमेल सर्व्हरवरून 2010 ते 2014 या कालावधीतील ईमेल होते. क्लिंटनने स्पष्ट केलं की त्यांनी एक खाजगी ईमेल सेट केला होता, जेणेकरून 2 मोबाईल डिव्हाइस बाळगण्याची त्यासाठी आवश्यकता भासू नये. एक सरकारी ईमेलसाठी आणि दुसरं वैयक्तिक ईमेलसाठी असे 2 डिव्हाइस वागवायची गरज नाही. त्यामुळे काही ईमेल क्लिंटनच्या वॉल स्ट्रीट गुंतवणूकदारांना दिलेल्या सशुल्क भाषणांचे उतारे आणि परदेशी सरकारकडून क्लिंटनला दिलेल्या देणग्यांचा समावेश होता, ज्याला
क्लिंटन कॅश म्हणून ओळखलं जातं. हा घोटाळा देखील जगाच्या समोर आलेला. 28 नोव्हेंबर 2016 या काळामध्ये विकिलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून ऐतिहासिक राजनैतिक असे संदर्भ त्या आपल्या विकिलीक्समधून पुन्हा प्रकाशित केले, ज्यामध्ये किसिंजर केबल्स आणि कार्टर केबल्स आणि केबलगेट यांचा समावेश होतो. यामध्ये निक्सन आणि कार्टर प्रशासनादरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे निर्णय समाविष्ट होते. केबलगेट विशेषतः 6 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाले. म्हणजे 2003 ते 2010 दरम्यान विकिलीक्सने अमेरिकन दूतावासांकडून मिळवलेल्या गोपनीय कागदपत्रांचा संदर्भ देत आणि सार्वजनिक डोमेनमध्ये ही सर्व माहिती प्रसिद्ध झाली. ही सर्वात मोठी कागदपत्र असल्याचा दावा आतापर्यंत केला जातो आहे. अर्थात एप्स्टीन फाईल्स ही निश्चित त्यापेक्षा खूप पटीने मोठी आहे. 7 मार्च 2017 विकिलीक्सने पुन्हा अमेरिकन सरकारी कागदपत्र प्रकाशित केली. यामध्ये कोडनेम व्हॉल्ट 7 होतं, ज्यात CIAच्या हॅकिंग क्षमतांचा तपशीलवार उल्लेख होता. म्हणजे विकिलीक्सच्या मते या प्लॅटफॉर्मवर CIAच्या वर्गीकृत कागदपत्रांचे हे सर्वात मोठे प्रकाशन होते. म्हणजे हे सर्वात मोठी लीक होती. अशी वेगळी माहिती वेळोवेळी सादर करण्यात आलेली होती. याचप्रमाणे 19 सप्टेंबर 2017ला विकिलीक्सचं स्पाय फाईल्स रशिया नावाच्या लीकमधील कागदपत्रे प्रसिद्ध केली, ज्यात रशियामधील पाळत ठेवणाऱ्या कंत्राटदारांबद्दल आणि रशियन नागरिकांच्या पाळत ठेवण्याबद्दल तपशीलवार माहिती होती. आणि ही माहिती देखील त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गाजली होती. याबरोबरच 5 नोव्हेंबर 2017 इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टने पुन्हा आणखी एक डेटा लीक प्रसिद्ध केला, ज्याला यावेळी पॅराडाईज पेपर्स म्हणून ओळखलं जातं. या पेपर्समध्ये सामाजिक नेत्यांशी संबंधित आणखी मालमत्ता उघड झाल्या आहेत, ज्या सावली अर्थव्यवस्थेत ठेवल्या जातात. म्हणजे ज्या शॅडोमध्ये आपल्या पर्यायी अर्थव्यवस्थेमध्ये ठेवल्या जातात. या पेपर्समध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि ट्रम्प यांना प्रचारासाठी देणगी देणाऱ्या प्रमुख व्यक्तींशी संबंधित नोंदी देण्यात आल्या आहेत. 28 सप्टेंबर 2018 विकिलीक्स इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सचा एक दस्तावेज प्रकाशित केला. या दस्तावेजमध्ये फ्रेंच सरकारी मालकीची कंपनी आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी संबंधित माहिती उघड झाली. या दस्तऐवजामध्ये $3.6 अब्ज शस्त्रास्त्र कराराबद्दल मध्यस्थी वादाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे, ज्यामध्ये UAEचे व्यापारी अब्बास अल युसेफ यांनी दावा केला होता की त्यांना या करारासाठी त्यांचे मान्य केलेले कमिशन देण्यात आले नव्हते. अर्थात हा ब्रोकर्समध्ये असा आपण प्रकार पाहिलेलाच आहे की शस्त्रास्त्र खरेदीतली दलाली. 11 ऑक्टोबर 2018ला एका विकिलीक्सला अमेरिकन कंपनी ॲमेझॉनचा एक अंतर्गत दस्तऐवज पुरवला, ज्यामध्ये कंपनी जगभरातील डेटा सेंटर कुठे चालवते याची तपशीलवार माहिती दिलेली होती. म्हणजे ही माहितीची माहिती खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल. 12 ऑगस्ट 2019 आणि 2020च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ट्रम्प प्रशासनाच्या युक्रेनशी झालेल्या संवादाबद्दल एका अज्ञात अमेरिकन सिनेटच्या गुप्तचर समितीकडे तक्रार दाखल केली. 6 फेब्रुवारी 2020ला कोविड-19ची लागण झाल्यानंतर चीनी डॉक्टर ली वेनलियांग यांचे निधन झाले. त्यांनी चीनमधील वुहानमधील सहकाऱ्यांना सार्स सारख्या विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल इशारा देण्याचा प्रयत्न केला होता आणि चीनी सार्वजनिक सुरक्षा ब्युरोने डॉक्टर वेनलियांग यांना सामाजिक व्यवस्थेला अडथळा आणल्याचे पत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले आणि नवीन कोरोना व्हायरसबद्दल जनतेला सावध करण्यासाठी त्यांनी केलेले कोणतेही प्रयत्न दडपण्यात आले. ही माहिती जगासमोर आलेली आहे. 5 ऑगस्ट 2021 विकिलीक्स द इंटॉलरन्स नेटवर्क नावाचा एक संग्रह यांनी प्रकाशित केला, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय
उजव्या विचारसरणीच्या मोहीम संघटनांच्या पद्धतींचे तपशीलवार वर्णन केले होते आणि 3 ऑक्टोबर 2021ला इंटरनॅशनल कन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टने पॅन्डोरा पेपर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रचंड डेटा, जे पॅन्डोरा पेपर्समध्ये जो प्रचंड डेटा आणि कागदपत्र लीक करण्याच्या प्रयत्न जे केले गेले त्याला मदत करण्याची मोहीम यातून दिसली. या नोंदींमध्ये जागतिक नेत्यांच्या म्हणजे ऑफशोअर मालमत्तेचा जो पर्दाफाश करून जगातील आर्थिक असमानता आणि संपत्तीतील विषमता उघडकीस आली. या कागदपत्रांमध्ये जॉर्डनचे राजा अब्दुल्ला दुसरा आणि चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान यांच्या मालकीच्या मालमत्तेवर विशेष करून प्रकाश टाकण्यात आलेला होता. विशेषतः जॉर्डनच्या राजाने 1999 पासून गुप्तपणे 15 घरांची मालकी मिळवल्याचे उघड झाले. ही माहिती गुप्त स्वरूपाची होती कारण राजाने या खरेदी करण्यासाठी ऑफशोअर कंपन्यांचा वापर केला. अगदी पाश्चात्य देणगीदारांकडून पैसे स्वीकारले. या बातमीने जॉर्डन आणि व्यापक प्रदेशात बराच वाद निर्माण केला कारण राजाला यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे ज्ञात नव्हते राजांनी, म्हणजे कुठल्याही राजाने. तर ही माहिती या प्रमाणात लीक झाली. त्याचबरोबर 20 फेब्रुवारी 2022 एका क्रेडिट स्विस या वादग्रस्त राष्ट्रप्रमुखांनी गुप्तचर अधिकाऱ्यांची खाती असलेल्या बँकेचा डेटा लीक केला. यामध्ये श्रीमंत व्यक्तींच्या लाखो डॉलरच्या मालमत्तेचा खुलासा करणारे कागदपत्र उघड केली गेली, ज्याने पनामा, पॅराडाईज आणि पॅन्डोरा पेपर्समधील माहितीची पुष्टी केली आणि पूरक केले की व्हॅटिकनच्या मालकीचे एक खाते देखील या ठिकाणी उघड केले, जे कथित फसव्या गुंतवणुकीत 350 दशलक्ष युरो खर्च करण्यासाठी वापरले गेले होते. 10 मार्च 2022 इंटरनेट हॅकिंग ॲनिमसने एक फेडरल रशियन डेटाबेस हॅक केला आणि युक्रेनमधील रशियन सैन्याच्या भूमिकेबद्दलची माहिती रशियन मीडियाने कशी सेन्सॉर केली हे उघड करणारे दस्तऐवज जारी केले गेले. आणि यानंतर 2 मे 2022ला पॉलिटिकोने बहुमत मताचा प्रारंभिक मसुदा मिळवला, ज्यामध्ये गर्भपाताच्या अधिकाराबाबत 1993च्या रो विरुद्ध वेड या निर्णयाला रद्द करण्याची अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने योजना कशी आखली याचं तपशीलवार वर्णन यामध्ये केलं होतं. हे मत लिहिणारे US सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सॅम्युअल ॲल्युटो म्हणाले की गर्भपाताचा अधिकार राष्ट्राच्या इतिहासात आणि परंपरामध्ये खोलवर रुजलेला नाही असा अपरिहार्य निष्कर्ष आहे. 11 जुलै 2022 द गार्डियनने राईड शेअर कंपनी उबरशी संबंधित लीक झालेल्या कागदपत्रांची माहिती प्रकाशित केली. उबरचे माजी मुख्य लॉबिस्ट मार्क मॅकगन यांनी 2013 ते 2017 या कालावधीतील कागदपत्रे लीक केली. या फायलींमध्ये उबरचे माजी CEO ट्रॅव्हिस कलानिक आणि कंपनीच्या इतर सदस्यांमधील iMessage, व्हॉट्सअप संदेश आणि इतर संवाद उघडकीस आले होते, जिथे त्यांनी युरोप आणि आशियासह इतर प्रदेशांमधील त्यांच्या कामकाजाचा जागतिक टॅक्सी बाजारावर कसा नकारात्मक परिणाम झाला यावर चर्चा केली होती आणि ही माहिती जगासमोर आणलेली होती. कंपनीच्या भागधारकांनी उबर चालकांना धोकादायक निदर्शने करून धोक्यात आणले आणि राईड शेअरिंग नियम अस्तित्वात नसल्याचे मान्य केले. शिवाय सरकारी नेत्यांनी उबरसोबत राखलेल्या भागीदारीबद्दल कागदपत्रांनी नैतिक प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अर्थमंत्री असताना फ्रान्समध्ये उबरच्या प्रगतीला मदत करण्यासाठी त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर केला आणि फ्रेंच मंत्रिमंडळातील इतर धोरणकर्त्यांनाही त्यांनी प्रभावित केलं, त्यांच्यावर प्रभाव पाडला. ही माहिती त्याच्यातून समोर आली होती. आणि अशा प्रकारे एप्स्टीन फाईलच्या निमित्तानं आपण आजपर्यंत जगभरात लीक झालेल्या कागदपत्रांचा हा संक्षिप्त गोषवारा पाहत असताना काही फाईल्सनी
निश्चितपणे राजकारणावर परिणाम केले. अनेक नेत्यांना राजीनामा देणं भाग पाडलं. राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. जगाच्या राजकारणाला वळण देणाऱ्या काही घटना त्याच्यामुळे पुढे आल्या. जगाच्या अर्थकारणालाही एक प्रकारे प्रभावित करणारी ही सगळी माहिती जगाच्या समोर आणली गेली. आणि एप्स्टीन फाईल्सच्या निमित्तानं आज आपण हे जरी बोलत असलो तरी एप्स्टीन फाईलचा अजूनही प्रभाव भारतीय राजकारण आणि सत्ताकारणावर दिसून आलेला नाही. तूर्त तरी आपण इथंच थांबूया आणि या एकूण चर्चेचे आणि या प्रकरणाचे पडसाद भारतीय राजकारणावर पडतील का याची एक प्रतीक्षा करूया आणि थांबूया. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ ऐकला. लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.